की कोणीच बोलत नाहीत आणि ते बोलत बोलतच त्यांची अशी परिस्थिती झालेली आहे. आता ह्या ऑपरेशन टायगरमध्ये जास्त मदत कोणाची झाली, दिल्लीची की मुंबईची, अमित शहांची की फडणवीसांची? मला तर म्हणजे ह्याची कल्पना नाही, परंतु हे ऑपरेशन राबवत असताना कोणालाच माहीत नव्हतं कशा पद्धतीनं हे पुढे जाणार आहेत, खासदारांशी कोण चर्चा करतंय. पण मला जे ऐकिवात आहे किंवा मला जे जाणवतं, डॉक्टर श्रीकांत शिंदे हे खासदार म्हणून अतिशय चांगलं लोकसभेमध्ये काम करतात. नरेंद्र मोदी साहेबांनी देखील अनेक वेळा त्यांच्यावर विविध परदेशातल्या जबाबदाऱ्या टाकल्या. म्हणजे सिंदूर सारखं मिशन परदेशामध्ये जाऊन काही देशांमध्ये पटवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्या कमिटीचे ते अध्यक्ष होते. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून पहिली निवडणूक लढवली असेल, पण त्यांनी स्वतःचं अस्तित्व आज दिल्लीमध्ये निर्माण केलंय. कोण फिरतं जास्त मला माहित नाही, परंतु श्रीकांत शिंदे महाराष्ट्रामध्ये देखील फिरतात. त्याच्यामुळे या सगळ्या खासदारांबरोबर त्यांचा एक वेगळा रॅपो आहे, मैत्रीचे संबंध आहेत. त्याचा देखील उपयोग झाला असेल. आणि म्हणून मी सांगितलं की शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे, आकर्षित करणारं आहे. पण या सगळ्या घडामोडीमध्ये श्रीकांत शिंदेचा देखील रोल हा मैत्रीचा फार मोठा होता, हे ऐकिवात आहे. नक्कीच. पण हे जे टायमिंग होत आहे ना वेगवेगळ्या पक्षाचे खासदार येण्याचं, हे टायमिंग कुठेतरी जे काही पॉइंट करतंय त्याच्यामध्ये भाजपचा संबंध किती आहे हा प्रश्न आहेच लोकांच्या मनात. कारण विधेयक पडल्यानंतर महिला आरक्षणाचं, त्यानंतरचा हा सगळा जो खटाटोप आहे, त्यामुळे ह्याला एक गती मिळाली असं अजूनही वाटतं. नाही, नक्की गती मिळाली असेल. त्या विधायकाच्या दृष्टीनं नक्की त्याला गती मिळाली असेल. पण हा योगायोग आहे. म्हणजे ते विधायक पास करण्यासाठीच नरेंद्र मोदी साहेबांनी काही शिंदे साहेबांना सांगितलं, किंवा अमित शाह साहेबांनी शिंदे साहेबांना सांगितलं, किंवा देवेंद्रजींनी आणि शिंदे साहेबांनी एकत्र मिळून काही केलं, असं अजिबात नाही. हा योगायोग आहे. परंतु ऑब्व्हियसली त्याची ताकद विधायकाला मिळणारच आहे, हे नाकारून पण चालणार नाही. पण त्यांनी तशी जबरदस्ती केली, खासदार वाढलेच पाहिजे अशी सक्ती केली, असं काही नाही. हे योगायोगानं जुळून आलेलं आहे. आणि शेवटी जी पक्षाची भूमिका आहे तिथे आलेल्या 6 खासदारांना पण भूमिका घ्यावी लागेल. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इश्यूज जे लोक करतायत हे चुकीचं आहे. जी पार्टीची भूमिका आहे ती त्या खासदारांना घ्यावी लागेल. पण हा 100% योगायोग आहे. कुणीतरी सांगितलं म्हणून ही काही मिशन होत नाही. चला आपण असंच मान्य करू तुम्ही जे म्हटलं तेच, आणि श्रीकांत शिंदेचा रोल मोठा आहे आणि खासदारांचा आकडा वाढला की नॅचरली सत्तेतला वाटा सुद्धा वाढतो. तर येणाऱ्या काळात श्रीकांत शिंदे हे आम्हाला